तो नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका इस प्यारे भाई के ताज़े तवाने करकरीत इसे ब्लॉग में। तो गाइस फाइनली आपकी जी ख्वाहिश थी वो तुम्हारे भाई ने कर दी है कंप्लीट। और आज अपन ज़रा जा रहे टेस्टिंग को कि प्रॉपर लेवल के वर्क कर रहा है क्या, ये सब चीज़ें जो लगाई है कैमरा भी मेरा, मतलब कैमरा तो अपना फ़ोन ही है। आप तुम्हारे भाई ने ग्लव्स लिए और हेलमेट का माउंट भी फाइनली बिठा लिया है। और आज अपन किधर जा रहे मालूम नहीं है, लेकिन जा रहे हैं किधर तो देखते हैं, आसपास ही जाएंगे, ज़्यादा दूर नहीं जाएंगे क्योंकि ज़रा टेस्टिंग करने की प्रॉपर लेवल पे। अगर आपको आवाज़ वगैरह आ रहा होगा, बाहर का नहीं सिर्फ मेरा हो जा रहा होगा, तो एकदम बादशाह बबनी फिशे हो जाएगा, तो कोई बात नहीं। तो देखते हैं। अभी अपन जा रहे हैं मुंबई हाईवे की तरफ, जो ओल्ड पुणे मुंबई हाईवे, उधर अपन जा रहे हैं। तो देखिए, आई नो कि आप बहुत दिनों से इंतज़ार कर रहे थे कि मेरे इसी टाइप के ब्लॉग का, क्योंकि तर मित्रांनो आता आपण तळेगावपर्यंत आलो आहे आणि विषय असा झाला आहे की जे आपण व्हिडिओ शूट केले होते ते देवरोडपर्यंत शूट झाले. देवरोडच्या पुढं माहीत नाही काय इशू आला, जास्त पोराने एक रिॲक्शन दिली होती आपल्या बाईकवरती, ती पण रेकॉर्ड नाही आली आणि काहीच रेकॉर्ड नाही आले. विषय असा आला आहे ती मला घ्यायची होती रिॲक्शन, पण काय आता मला वाटलं कॅमेरा चालू आहे आणि इथं असं दिसत पण नाही रे की कॅमेरा चालू आहे नाही, म्हणजे व्हिडिओ सुरू आहे का नाही असं होतं. कारण मोबाईल खूप खाली आहे आणि मी माझं विजन सरळ आहे, तर मला खाली बघताना खूप असं वेगळा त्रास होतो. काय विषय नाही भावांनो, तुमचा भाऊ मचवत राहणार आणि मचवतो माझ्या लेकरांनो. यापा यापा चालक पप्पा माझा गप्पा. काय विषय नाही भावांनो, रिॲक्शनचा काय एवढा विषय नाही, रिॲक्शन भेटतात आपल्या बाईकला. आणि आपली बुमबुमला सच में इज्जत आहे भाई, तुला फुल इज्जत नाही बुबडू. आपल्या या आरोडीला खूप इज्जत आहे, त्याच्यामुळं आपल्याला इज्जत भेटते, हे खूप महत्त्वाचं आहे. काय सॉरी, सोमवारी टोल नाका क्रॉस केला आहे आणि आपण तळेगाव बी क्रॉस केले. आता आपण चाललो आहे पुढं लोणावळा साईडला, पण लोणावळ्याकडे नाही जाणार आपण, त्याच्या अलीकडे जे कणे म्हणून आहे तिथून आपण आता राईट घुसणार आहे. तर बघू काय विषय तिथं. आत्ता आपण जेव्हा आपली फर्स्ट टाईम आली होती तेव्हा आपण प्रॉपर लेवलला धबधबे होते, पण आता काही धबधबे नसणार तिथं 100%, त्यामुळे काय विषय नाही आहे. आणि मी कंटिन्यू लेवलला मध्ये चेक करते की व्हिडिओ चालू आहे की नाही, कारण बाई एवढं मी बळबडते आतमध्ये आणि शूट नाही आलं तर खूप असं वाईट वाटतं की भेंडी शूट नाही आलं. चलो गाइस, अभी अपन कने में आ चुके हैं. ये कने का रोड है हाईवे से. मेरे को लगा था कि अपन बहुत आगे गए, लेकिन नहीं है, कने के पास ही अपन. तो कने में अपन ने एंट्री डाल चुके हैं वन साइड लेवल में. तो देखते क्या विषय अभी, क्या कुछ व्यू है क्या इधर, क्योंकि गाइस कने मतलब इसके अंदर लास्ट में खांडी पॉइंट है और उधर तिथं म्हणजे खूप सारे वॉटरफॉल्स आहे जे तुम्हाला पावसात बघायला भेटतील. वॉटरफॉल असतील चालू, आपण वॉटरफॉलमध्ये जाऊ का नाही तो प्रश्न पुढचा, पण बघू काय विषय. बच्ची के दिल में सांबर, बच्चे रे बच्चे कर देंगे खच्ची थाप यापा यापा. आईची कटकट का भाई, केवढा 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 मोठा भाई, तो केवढा मोठा हे होता दोस्तो. आड जोड भेंडी, त्याच्यावर जर आपली स्विफ्ट आणली असते का भावना, जी आपली बुंबूमध्ये दुसरी, तिला घासले काच करणं घासले असते. एवढे मोठे यांच्या पप्पांनी केली होते का रे भेंडी, अक्कल नाही का यांना, काय कुठलं केवढं करायचं. आईची चिप्पी चिप्पी रे चिप्पी भेंडी नल्लेत रे भाई, असं कसं भाई. काय जिथे ना भाई, जेव्हा पावसाळा असतो ना असला सही मौसम असतो ना, इथून फुल हिरवळ आता सगळं भकास झाले. पण जेव्हा आपण जेव्हा फुल हिरवळ असते इथं आणि फुल विषय असतो मस्त बच्चीच्या दुधामध्ये रुपये आणि फुल भिकं वाईट रंगांना इज्जत भेटती ना माझ्या बोबो. पुढं आलो आपण, पण भाई इथं रोडचं खूप मध्ये आधी काम चालू आहे, मध्ये खूप घाणेरडे पॅचेस आहेत, पण मध्ये एवढं भारी रोड आहेत ना, मस्त रोड आहेत आणि गाडी चालवायला बी मजा येते त्या रोडवरती. पण मध्ये असले घाण पॅचेस आहेत ना की त्याच्यावरनं गाडी घसरती आणि भीती वाटते. आपण जास्त लांबपर्यंत न जावं असं मला वाटतंय, जवळजवळ बघू आणि येऊन ना माझ्या लेकरू फक्त भाग. आय थिंक मला वाटतं हा अख्खा ब्लॉग मोठं ब्लॉग होणार आहे, मला तर असं वाटतंय. पण मजा तर तुम्हाला 100% येणार आहे, मला माहिती आहे भावांनो. हे पॅच होता ना दोस्तो, इथं ना ले आता खूप असं 1 किलोमीटर पत्ता अख्खा पॅच होता. मला विचार होती की बाई काय करू, जाऊ का नको बाई, इथं पंक्चर तुमचं झाली गाडीचा विषय बोल व्हायचा, पण काय विषय नाही. आलो तसं हळूहळू धीरे धीरे कर करके मैं आ चुका हूँ, पण काय विषय नाही.
और वो आंटिया देख रही थी, इज्जत दे रही थी मेरी जान. वर्ण दिसतं का वर्ण धबधबा पडतो खाली. एक धबधबा तिथून पडू होता मी त्या टायमिंगला. तिथं आम्ही थांबलो होतो. आपला पोरगा आणि आपण आलो होतो त्या टायमिंगला. काकूंची काका येऊ का बाबा इच्छा घ्या बाबांनी तिथे काय बाबांना फेम द्या बाबांना भेटी. व्यू देखो व्यू. बाबो पानी पानी. अंकल जी मुझे पानी दिला दीजिए, मुझे प्यास लगी है. अंकल जी पानी पिला दीजिए, मेरा गला सूख रहा है. रोड बघा रोड. इथून काय इथून अख्खे धबधबे दिसतात तुम्हाला. आत्ता नाही म्हणजे पावसाळ्यामध्ये या रोडला म्हणजे 50+ धबधबेचं सहज असतं लावून. तर प्रत्येकाची नावं नाही माहिती. काय काय नाव आपलं काय काय नावच नाही असं काही नाही. स्पॉटवरती आलो एकदम भातच्या म्हणजे इथून असा बघितलं ना एकदम असं फुल तो जो तलाव दिसत होता मला मागं तो तलाव इथपर्यंत पसरला असं मला वाटलं नव्हतं. पण इथपर्यंत माहिती बघा किती लांबपर्यंत बघा भावांनो केवढा लांबपर्यंत. तो भाऊ मला त्या साईडला एकदम मला तिथून 10 किलोमीटर आधी दिसला होता तलाव राईट साईडला. तो इथपर्यंत आहे म्हणजे केवढा मोठा तलाव आहे. आणि अजून पण ह्यामध्ये पाणी आहे बघा. आणि काय तिथं गणपती बाप्पा बी दिसतोय आपला बघा. हा गणपती बाप्पा पण आहे अजून तिथं. तर कसं एकदम बादशाह वाटतं. एकदम मस्त आहे की आपली गाडी लावली आणि आता मला गाडीचा समोर व्ह्यू कसा वाटतं दाखवतो मला. एकदम गाडी तर बादशाह दिसते बाई. काय विषयच नाही आपला. हिशोबतच मेन दिसतो रे. मेन दिसते गाडी. तर काय मला तर वाटत नाही आता पुढे जावं आपण कारण ऑलरेडी आय थिंक 3:30 झाले असतील. तर आपण इथून कल्टी मारूया रिटर्न. व्ह्यू खरंच भारी आहे. इथं थोडा बसतो आणि थोडं बसून निघून जातो इथून. कारण परत रिटर्न झालं पण मध्ये ते खराब रस्ता आहे. काही त्या खराब रस्त्याने म्हणजे वाट लागली अख्खी. आणि अजून पुढायची इच्छा नाही आहे. तो डायरेक्ट कल्टी मारू. घरी काय खाल्लं पण नाही. घरात मस्त खावायचं आणि विषय करू. काय आपलं भारी दिसलं भारी. मग दाखवतो तुम्हाला भारी. हे पाहू नको दिसतोय का बदक म्हणजे आपला भारी ना. उडून चालेल तो का. आणि भारीच्या मागं पोरगी पळतीये यू झुंपू चुकून. तर काहीच आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. जर तुम्हाला आजचा ब्लॉग खरंच आवडला असेल जस्ट आजचा ब्लॉग आपण आपला जो मोटो ब्लॉगिंग आपण स्टार्ट करणार आहे ते जरा एक टेस्टिंगचा विषय होता. तो ते आता मध्ये आधी खूप आवाज आला असेल तर तेवढं ॲडजस्ट करा. जे आता या कळलं की काय इम्प्रूव्हमेंट आपल्याला अजून लागतील ते आपण करू. आणि प्रॉपर लेवलला एक मोटो ब्लॉग येईल ह्याच्यानंतर. तर काहीच टाटा बाय बाय. काळजी घ्या. मी तुम्हाला भेटतो अशाच नवीन ताज्या तरतरीत आणि करकरीत आणि भळभळीत अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला विसरू नका. आता ब्लॉग येणार आहेत कारण तुम्ही आय थिंक विसरलं. एक ब्लॉग पडून खूप दिवस झाले. आता ब्लॉग पडतील वीकली. तर काय विषयाने तुम्हाला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये. तर टाटा बाय बाय. काळजी घ्या. मी येतो और बावके का विषय. तर चला काय बाय बाय. लव यू.